मी सुभाष रामचंद्र पाटोळे, उपसरपंच होडगी स्टेशन, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेक बाउन्स प्रकरणी जे मी साखर आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने आज रोजी त्या चेक बाउन्स प्रकरणी त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक MIDC पोलीस चौकीला रीतसर तक्रार दाखल केलेली आहे व इतर कारखान्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांनी बऱ्याच जणांनी मला फोनवर माहिती दिली की त्यांचेही बरेच चेक बाउन्स झालेले आहेत। मी त्या सर्वांना कागदपत्रांनीशी भेटायला सांगितलं आहे। आणखीन असे फोन आले की ठिबक सिंचन जी योजना कारखान्यांनी बँकेच्या वतीने सुरू केली व कारखान्यांनी ठिबक सिंचन शेतकऱ्यांना दिले आणि ऊस गाळपाला आल्यानंतर त्यातून त्यांनी त्याचे पैसे पूर्ण वजावट करून घेतले, पण बँकेत भरले नाही आणि बँकेचं व्याज हे शेतकऱ्याच्या माती वाढले। अशा सर्व शेतकरी जे फोन केले होते त्या सर्वांना मी त्यांच्या कागदपत्रांनीशी बोलवलेलं आहे। सर्व कागदपत्र घेतल्यानंतर कारखान्याच्या विरोधात कारखान्या परिसरामध्ये किंवा धर्मराज काडादी जे कारखान्याचे प्रमुख आहेत त्यांच्या घरासमोर, गंगा निवाससमोर आणि साखर आयुक्त कार्यालय सोलापूर येथे रुटीन पद्धतीनं एक दिवस कारखाना साईट, एक दिवस गंगा निवास, एक दिवस साखर आयुक्त कार्यालय असं मी आमरण उपोषणास बसणार आहे। या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद।